20 दिवस, 50 दिवस, महिनाभर राहिले आणि ते शेवटी कुठं आले? बाबा मला एक सांगा, दरेगावला ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं का आनंद होतो? आनंद होता. मग आपल्या घरी येण्याचा जर आपल्याला एवढा आनंद होत असेल तर मग आपण कुठून आलेलो? आपण जर समजा त्या भगवंताकडून इथपर्यंत आलेलो आहे, इथं येऊन जर समजा आपण आपला प्रवास पूर्ण केलेला आहे, तर मग इथून त्या भगवंताकडे जाण्यासाठी आपण दुःखित अंतकरणाने तरी का जायचं? तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं जेवढं आयुष्य आहे ते अतिशय आनंदाने जगा. आज ज्या सर्व आई गेलेल्या आहेत त्या 80 वर्ष जगल्या. आपण सगळ्यांनी शब्दांच्या रूपाने शब्दांजली, सुमनांच्या रूपाने सुमनांजली, भावाच्या रूपाने भावांजली, आदराच्या रूपाने आदरांजली, श्रद्धेच्या रूपाने श्रद्धांजली आणि आता जे थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे त्या तिळेच्या रूपाने तिलांजली अर्पण करूया. त्या मातेला, त्या भगवंताजवळ सद्गती प्राप्त व्हावी अशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी मनोमन इच्छा व्यक्त करूया. पगार परिवाराने आपल्या आईचा सांभाळ करत असताना 4 मुलं, 4 सुना, सगळं नातवंड, एक लेक, गोकुळ गांगुर्डे नावाचा एक मुलासारखा जावई, त्यांच्या पोटी आलेला त्यांचा मुलगा आणि त्यांच्या 3 कन्या, पतवंड, या सगळ्यांनी आईच्या प्रती जो सद्भाव या ठिकाणी दाखवला, तोच सद्भाव आपण आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या नातेवाईकांप्रती, आपल्या आई वडिलांप्रती सर्वांनी अर्पण करावा अशी मी त्या पांडुरंग परमात्म्याला विनंती करून त्याला स्मरून आपल्या सगळ्यांच्या पायाशी नतमस्तक होतो. आणि या विधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, गावामधील सगळे गणगोत, इष्टमित्र, कृषी क्षेत्रातील, राजकारणामधील जे सगळे महनीय व्यक्ती मान्यवर आलेले आहेत त्यांचा सुद्धा नामोल्लेख या ठिकाणी न करता केवळ त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि या आईच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी दरेगावचं वैभव, दरेगावचं ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथाच्या चरणी या ठिकाणी मनापासून सद्भाव व्यक्त करतो, प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.